चांगली सुरुवात केली, त्यांचा आशीर्वाद एक सारखा जर घेतला, ते एक लक्षात आलं पाहिजे आईने जर नकार दिलाय त्याचा अर्थ वडिलांचा पण नकार असू शकतो का, काहीतरी त्यांच्या पाठीमागे दोघांचा उद्देश असू शकतो. आणि तो उद्देश साध्य करायचा असेल तर नेहमी लाईफ मध्ये ना चुकीच्या संगत गुण ठेवू नका. तुमच्या इमेज वरून लक्षात येते कुणाला कुणाची गरज आहे, पण जर चुकीची संगत पकडली तर कधीच आपण जीवनामध्ये यशस्वी होणार नाहीये. हा एक डायरेक्शन आहे. नेहमी डायरेक्शन घेताना तुम्ही त्या लेवलला काम करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला आजारी आहात तर तुम्ही डॉक्टरला जाऊन विचारलं पाहिजे, वकिलाला जाऊन विचारून चालणार नाही. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वकिलाकडे जायला पाहिजे, इंजिनियरकडे जाऊन चालणार नाही. तुमच्या लाईफ मध्ये स्पीड कमी झालंय असं वाटत असेल तर तुम्हाला करिअर काउन्सिलिंगची गरज आहे. तुम्ही करिअर डायरेक्शनची गरज आहे, त्या डायरेक्शनची तुम्ही गरज घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा थोडासा विचार केला तर नेहमी संगत गुण अशी ठेवा, तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन आलं पाहिजे. असे संगत गुण असेल तर निश्चित तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन आहे येताना तुम्हाला स्वतः दिसेल. आणि कुणाला नाही दिसलं तरी चालेल, पण जर स्वतःला दिसत असेल तर लक्षात ठेवा, मी नेहमी बोलत असतो, खुदा खुदा के नजर में हमें सब भी जो भी करना है अच्छे से भी सच्चा काम करना है, बस यही हमारा लक्ष्य होना चाहिए. तर इमेज वरून सगळे